तर नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मी वैशाली पाटील तुमचं मनापासून स्वागत करते. बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये कालचा जो एपिसोड बघितला तर गोलमाल है भाई सब गोलमाल है असं झालं अक्षरशः. काल संस्कृतीने चावी दिली, आज रेवाने चावी दिली. याची चावी त्याच्याकडे टाकली प्राजक्ताने दिली विशालकडून गेली ही रुचिताकडे. नेमकी चावी आता कोणाकडे असणार आहे, कोण कॅप्टन्सीवरती उमेदवारी दाखल करणार आहे हे बघण्यासारखंच असणार आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे रुचिता आणि विशाल यांच्याबद्दलच्या नात्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आता कालचा जो एपिसोड होता की काल नॉमिनेशन काल चालू होतं, त्यामध्ये तन्वी, प्रभू, अनुश्री आणि संस्कृती यांनी जे आहे ते नॉमिनेशनमध्ये टाकलेली होती. आता इथून जो आहे तो एपिसोड चालू झाला. इथं पहिल्यांदाच प्राजक्ताला नावं घेतली. प्राजक्ता खूप सेफली खेळती आणि तिला कोणाला टार्गेट करायचं नसेल, सॉफ्ट टार्गेट प्रभू आहे, त्यामुळे ती पहिल्या वीकपासून प्रभूला नॉमिनेट करते. ते आजपर्यंत तिचं ते कार्य चालूच आहे. प्रभू म्हणते तुला मी ते दिसतो काय, अक्षरशः मग ही सांगते की बॅकफूटवरती खेळतो, अजूनही तन्वीच्याच इशाऱ्यावरती खेळतो. ती जी ती ठरलेली रिझन आहे तीच प्राजक्ताला देते, वेगळं असं काही त्यात बोलली नाही आहे. त्यानंतर जी दुसरं नाव आहे ते संस्कृतीचं नाव घेतं. वीक हिचा गेम आहे म्हणते. कोण म्हणतंय? प्राजक्ता. वीक गेम आहे म्हणते. हिचा गेम कसा आहे? हिचा गेम त्याच्यापेक्षा वीक आहे. तर ही एका दिवसातच हिनं कसा काय हिचा गेम ओळखला काय माहिती. ह्यामुळे संस्कृतीचं नाव घेतलं कारण की इझी टार्गेट होतं हे पण, की ही काय एवढं हे करणार नाही म्हणून. त्यानंतर विशालने जे नाव आहे ते विशालने पण पहिल्यांदा नाव घेतलं प्रभूचं. प्रभूमध्ये पण तो बोलला की नाही का की प्रभू स्वतःचा गेम खेळत नाहीये, प्रभू फ्रंट बुटवरती खेळत नाहीये, तो पाठीमागूनच खेळतो. म्हणजे हे जे ह्याचं ग्रुपने ठरवलेलंच होतं प्रभूला नॉमिनेशनमध्ये टाकायचं आणि यांनी प्रभूला नॉमिनेट केलं. आणि दुसरं नाव आहे तन्वी कोलते. तन्वी कोलतेचं नाव अशासाठी घेतलं की नाही का की ही अजून कॅप्टन्सी म्हणजे अजून ही नॉमिनेशनमध्ये कधी आलेली नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे हिचा आवाज एवढा मोठा लाऊड आहे की ही जर बोलत असेल तर दुसऱ्याचं कोणाचं ऐकूनच घेत नाही म्हणून. पहिला टास्क असा झाला आहे की त्यामध्ये तन्वी बोलत नाही आहे की मी बोलतोय, माझा आवाज सगळ्यांना जातोय म्हणून. इथे बरोबर विशालने आहे की तिच्यावरती पंच मारलाय. त्यानंतर राकेश बापट आहेत. राकेश बापटने नाव घेतलेले आहेत. राकेश बापट आहे ते त्यांचं नाव ठरलेलंच आहे प्राजक्ता. त्यांनी पण प्राजक्ताला सांगितलं की तू अजून खेळते. ती टोळीमध्ये गेली आहे पण टोळीची एक सदस्य होऊन झाली आहे की आता ती स्वतःचा डिसिजन काही घेत नाहीये म्हणून हे प्राजक्ताला रिझन दिलं. दुसरं नाव घेतलं रुचिताचं. रुचिताला सांगितलं की देवाने अक्कल दिली आहे पण कुठे ती का यूज करते तिचं तिलाच माहिती, आणि ही फक्त ओरडते, ही गेम खेळत नाहीये असं हे आहे ते राकेशने रिझन दिलं. रेवा आहे ती प्रभू आणि रुचिताचं नाव घेते. रेवा प्रभूला म्हणते की नाही का की हा अजून बॅकफूटवरती खेळतो, रुचिता जी आहे ती खेळत नाहीये, तिचा गेम एवढा काही खास नाहीये, तिचा आवाजावरती तिचा कंट्रोल नाहीये, मी आल्या चालेन, तिनं तिच्या संग वाद झाला वगैरे हे सगळं आहे ते रेवा बोलली. त्यानंतर जे सागर यांनी सांगितलं की दीपाली आहे ते खेळत नाहीये, दीपाली पुढं होऊन खेळत नाहीये. हे सागर आणि दीपाली ह्या दोघांच्यात कॉन्ट्रोवर्सी काय नेमकी चालली काय कळत नाहीये. दोघं एकमेकांचीच नावं घेत आहेत. सागर म्हणतोय की दीपालीला की तिचा गेम वरती आलाय पण ती गोंधळली आहे. काय रिझन देत आहे सागर सर? म्हणजे कोणते रिझन आहे ते काय कळत नाही यांचं. त्यानंतर यांनी दीपालीनंतर नाव घेतलं ते संस्कृतीचं घेतलं. चावी थोडा बाहेरून गेम बघून आलीस तरी तुला कळत नाही, तू चावी जी कशी दिलीस, ती तुझं काय ती चावी घेतली, तू बाहेरून गेम बघून येऊन सुद्धा तुला तुझा गेम खेळता नाही आला, तू चावी दिलीस, हेच सागरचं चाललं होतं. जी आहे ती तन्वी आणि प्रभूचं नाव घेते. तन्वीला सांगते की अजून गेम जे आहे तिचा आवाज आहे, कोण बोलतंय? रुचिता बोलतीये. तन्वीला आवाज लाऊड आहे, मी भोंगा म्हणणार नाही. प्रभूला पण सेम की तन्वी छोटी तन्वी म्हणते. छोटी ती खूप रुचिता खतरनाक बोलते बरं काय. इथे प्रभूचं नाव घेतले छोटी तन्वी म्हणून. हिचा पदर सोडल्याशिवाय काय हा खेळत नाहीये वगैरे असंच जी आहे ती प्रभूची जी आहे ती नाव दिलेलं आहे या पद्धतीनं नॉमिनेशनमध्ये. त्यानंतर दीपाली ताई आहे, त्या दीपाली ताई आहे त्या प्राजक्ताचं नाव घेतात नॉमिनेशनमध्ये, कारण की प्राजक्ताचा गेम दिसत नाही. हे काट्या ग्रुपनाने ठरवलं होतं की प्राजक्ताचं नाव द्यायचं. दुसरं नाव आहे ते फक्त वेगळं आलं इथं तिने सागरचं नाव दिलं, कारण की सागर जो आहे ते गेम खेळत नाही. कारण की वरती सागरने जे आहे ते दीपालीचं नाव घेतल्यामुळे दीपाली बट ऑब्वियस थोडासा रिव्हेंज टाईपच आहे तिचा, आणि तिने बरोबर सागरचंच नाव घेतलं. त्यानंतर राखीचं अनएक्सपेक्टेड होतं. राखीचा म्हणजे यावेळेस राखीने काट्या ग्रुपलाच नॉमिनेशनमध्ये टाकले. त्यामध्ये दीपाली आणि तन्वी या दोघींना नॉमिनेट केले राखीने. आणि राखीने सांगितले की नाही का की ह्या आहे ते इमोशनल कार्ड खेळतात. तन्वीला सांगितले की इमोशनल कार्ड खेळते ही, आणि हिचा गेम आहे तो म्हणजे कॅप्टन्सीमध्ये सगळ्यांकडे रडते वगैरे. तर रडण्याचा हा गेम नाही आहे, सिंपती कार्ड खेळायची नाही आहे वगैरे. हे जे रिझन राखीने दिले होते ते चांगले दिले होते. त्यानंतर दीपालीला पण म्हटले की तू सगळ्यांच्या गुड बुक्समध्ये राहायला बघतेस, इथं सगळ्यांना जेवण करून द्यायला आली आहेस का, हे काय अनाथाश्रम नाही आहे वगैरे. याच्यावरती दीपाली आहे का रिॲक्ट करतात की नाही का की माझे बाहेर पण अनाथाश्रम आहेत, मी हे करते मी. दीपाली ताई तुम्हाला बाहेरचं काय बोलले गेली नव्हती, जे काय आहे ते घरातलं बोलले होते. त्यांनी पर्सनली तुमचं बाहेरचं काय काढलं नव्हतं, तर तुम्ही का काढताय ते? आणि तुम्ही हे पण कशाला सांगताय की की एखाद्या मुलावरती सांगितलं नाहीये तरी प्रेम प्रकरणाचं तरीही राकेशला पटवते वगैरे. हे कशाला बोलताय? हे राकेशचं आणि राखीचं आहे.
तुम्ही का बोलताय, तुम्हाला बोलण्याचा काय प्रॉब्लेम, म्हणजे तुमचा काय संबंधच नाही इथे बोलायचा, उगाच बोलायचं म्हणून मी बोलणारच कशाला. म्हणजे त्यांचं त्यांचं जे आहे ना, म्हणजे तुम्ही त्यात म्हणजे हिनं नाव घेतलं म्हणून तुम्ही असं ओरडून सांगणार का की राखी कशी चुकीची आहे म्हणून. आणि काय इतक्या दिवस तुम्हाला राखी बरोबर वाटत होती आणि आता तुम्हाला राखी चुकीची वाटली का आता तुमचं नॉमिनेशनमध्ये नाव दिलं म्हणून. तर त्या पद्धतीने परत मग जी प्राजक्ता, तन्वी, संस्कृती, सागर, दीपाली, प्राजक्ता आणि प्रभू हे 7 जण नॉमिनेट झालेले आहेत. आणि यांच्यामध्ये आता नॉमिनेशनची कोण आता घराच्या बाहेर पडते आपल्याला बघावंच लागेल. या त्यानंतर मग राखी जी आहे ती दीपालीच्या गळ्यात पडते. तर इथं बिग बॉसवरनं म्हणते दीपाली छान दिसताय तुम्ही. परत दीपाली म्हणते छान दिसल्यानंतर परत मग राखी म्हणते की बिग बॉस तुम्ही तुम्ही नवरा चूज केला तर तुम्ही माझ्याकडे बघायचंच बंद केलंय म्हणून. तर इथे बिग बॉस म्हणते राखी दगा दिला. ते प्राजक्ताचं पण थोडंसं वाजलं. प्राजक्ताला संस्कृती म्हणते की नाही का की तुला आता टोळीत जायचं आहे, टोळीमध्ये तुला कोणी इन्सिक्युरिटी वाटते म्हणून तू माझं नाव घेतलंस, तिचे फॅन्स कमी असतील, ही आत्ताच बिग बॉसमध्ये आले म्हणून हिला दुसरं कोणी नाव नाही घेतलं त्यामुळे माझं नाव घेतलं, सेफ कार्ड खेळते वगैरे हे सगळं आहे ते प्राजक्ताला बोलत असताना प्राजक्ता म्हणते मग तू पण घे ना, मी तुला कुठं म्हणले नको घेऊ म्हणून, माझे नाव इक्वेशन चेंज झाली म्हणून. तर इथे प्राजक्ता खरंच सेफ गेम खेळायचा प्रयत्न करते. घरात कुणाला ते दुसऱ्यांना बोलायचं म्हणजे नाही म्हणून हिचंच नावं घेतलं तिनं. काय हे प्राजक्ताचं नाव जरा असं मला संस्कृती घेतलं हे जरा असं वेगळं म्हणजे नाही का की ठीक आहे तिचा गेम एक आहे. आणि विशाल हे दोघं जण बोलतात त्या दीपाली म्हणते की तुम्हा दोघांचं जे आहे ते जेन्युन आहे ना म्हणून, की तुमचा अजून काय गेम वगैरे ठरला आहे की इथे जी ती म्हणते की आमचं असं काय नाही आहे, लव वगैरे असं काय नाही आहे, आम्ही इमोशनली अटॅच आहोत. संस्कृती, अनुश्री आणि प्रभू, राखी हे सगळेजण होते. इथे संस्कृती आहे ती म्हणते की विशाल जो बाहेर दिसतोय ना तो खूप असा अनमॅच्युअर दिसते आणि ह्या दोघांमध्ये रुचिता खूप मॅच्युअर दिसते. आहे ना ही सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांचा जो बॉन्डिंग झाला होता त्या दोघांचं एज डिफरन्स होतं, अशा पद्धतीने त्यांचा हा गेम खेळायचा प्रयत्न आहे म्हणून. आणि ते कुठेतरी म्हणजे त्या दोघांचं एज मॅच होत नव्हतं आणि सिद्धार्थ शुक्ला खूप रिस्पेक्ट देत होता शहनाजची आणि शहनाज चुलबुली होती म्हणून. तर इथे आता उलटं आहे. इथे इथे जी रुचिता आहे ही जी आहे ती ट्राय करते विशालवरती आणि विशाल जो आहे तो साधा गोळा वगैरे असं हिचं म्हणणं आहे. पण ॲक्च्युअलमध्ये विशाल खूप पोचलेला आहे. सिद्धार्थ शुक्लाबरोबर कोणाची कंपॅरिझन करू नका. सिद्धार्थ शुक्ला होता तो लिजंड होता. तर म्हणते की तो जिम करतो ना, तर इथे अनुषी म्हणते अगं त्या कॉन्टॅक्टमध्ये ती म्हणत नाही आहे, ती वेगळ्या कॉन्टॅक्टमध्ये म्हणते की हा जो मॅच्युअर आहे तो दिसतो, ही मॅच्युअर दिसते म्हणून विशाल एवढा हे म्हणजे व्यवस्थित विशालचं बाहेर जे आहे ते वेगळं दिसते म्हणून. तसं केसांना त्याच्यात एक कलर लावत असते ही प्राजक्ता आणि संकेत इथं असतो. यावेळेस इथे रेवा जी आहे ती एंट्री करते आणि रेवा एंट्री केल्यानंतर ती चावीबद्दल दाखवत होती आणि ही प्राजक्ता म्हणते बघू चावी, मला डायरेक्ट तिला चावी देते हो. इकडून जर हा संकेत ओरडतोय अगं देऊ नको तरी पण ह्याने दिली चावी आणि परत म्हणते पाठीमागं दे म्हणून. आता प्राजक्ता देईल का? प्राजक्ताचा ऑब्वियस की तिची चावी कोणतरी चोरली होती, त्यावेळेस कुणी चावी दिली नाही म्हटल्यानंतर ही चावी देणार आहे का? आणि ही रेवा मला ही पण दम आहे का काय? ॲटलिस्ट संस्कृतीनं चावी हिसकावून घेतली होती, हिने सरळ हातात दिली दुसऱ्याच्या कशासाठी? आणि मग तिचं काम झालंय म्हणून नॉमिनेशन झालं होतं पण कॅप्टन्सीसाठी अजूनही उमेदवारीसाठी शिल्लक होती ना, अजून चावी द्या म्हणून सांगितलं नव्हतं आणि हिने डायरेक्टली प्राजक्तावर दिली. प्राजक्ता म्हणजे आता ही मला ठेवू ना, आता मी ही मलाच ठेवते म्हणून. आणि त्यानंतर मग जेव्हा संकेत होतं की अगं ती चावी कशाला दिली म्हणून, त्यावेळेस मग हिचं चूक पेटली आहे की चावी द्यायची नव्हती म्हणून आणि मग म्हणते माझी मला चावी दे म्हणून. आता प्राजक्ताने दिली विशालकडे, विशालने टाकली त्या खिशात. तर मग जेव्हा म्हणते माझी चावी मला पाहिजे, आता चावी काही भेटत नसते. आणि इकडे मग अनुश्री जी आहे ती एकदम खुश. अनुश्री म्हणते आज जाऊन म्हणते अरे चावी गेली, चावी चोरली, चावी घेतली प्राजक्ताने, विशालने घेतली चावी. इकडे सगळे झोपलेले जागे झाले. तर मी झोपेत उठून आली पाया पडायला, दर्शन दे. रेवाच्या पाया पडते. बाई तुला मी सांगितलं काय होतं की चावी जी आहे ती ठेवायची आहे का नाही एवढं विचार म्हणून, तू चावी का दिली? अनुश्रीमध्ये माझ्याकडे नाही दिली तिने, प्राजक्ताकडे दिली. प्राजक्ताकडे घ्यायचा काय संबंध? तर इथे जे आहे ते सगळेजण तिच्यावरती खुश म्हणजे नाही का की सगळे बाहेर आलेत घराच्या. राखी वगैरे नाचती आहे, राखी चावी दिली म्हणून. इकडे अनुश्री म्हणते अरे ही किती डम आहे, हिने चावी का दिली? आणि इथे आधी अनुश्री म्हणत होती की नाही का की कॅप्टन आता नॉमिनेशनचं तर हक्कदारी आहे ते झालंय म्हणून, पण कॅप्टन्सी जी अजून नव्हती ना झाली. आणि इकडे मग चावीवरनं सगळा राडा आणि आताच मग चावी जी आहे ती विशालकडेच राहते. इकडे रुचिता डान्स करते, नजर काढते हो विशालची, प्राजक्ताची ती माझी माझी तिची पण काढली की नाही. तर नंतर मग इकडे प्राजक्ता आणि रेवा ह्या दोघीजणी बोलत असतात. त्यावेळेस रेवा जी आहे ती प्राजक्ताला म्हणते की तूच म्हणत होती सगळ्यांच्यावर विश्वास ठेवू नको म्हणून आणि आता तूच अशी करतेस, तुझ्या असं बाबतीत असं झालं होतं ब्ला ब्ला ब्ला. इथं प्राजक्ता म्हणते कुणावरती विश्वास ठेवायचा नाही, तर सगळे विश्वासघातकी आहेत. मग इथे रेवा म्हणते की मग तू जे केलंस ते म्हणजे तू पण विश्वासघातकीच काय आहेस काय म्हणून. त्याच्यामध्ये प्राजक्तामध्ये समजलं काय समजायचं ते.
देते की मी तुला अंडी देते म्हणून तू मला चावी रिटर्न दे म्हणून. विशाल म्हणतो काय क्यूट डील देतेस, अंड्यासाठी मी तुला चावी देऊ, अंडी खात नाही मी, जा. किती क्यूट. तर ते व्हिडिओमध्ये मी क्यूट दिसते ना, तर मला चावी देणार रिटर्न. अशी चावी देत असतं तर लय झालं असतं ग रे वा, तू गेम बघून आली आहेस, मी हे करणार ते करणार. काय तुम्ही बिग बॉस कसले वाईल्ड कार्ड तुम्ही पाठवले तो इकडे. इकडे विशाल आणि रुचिताची डील होते की विशालला रुचिता म्हणते की मी काही चावी देत नसते, मला कॅप्टन्सीसाठी दावेदारी आता हवी आहे म्हणून. बऱ्याच वेळा झाला प्राजक्ताला आपण दरवेळेस देतो पण प्राजक्ता आपला काही विचार करत नाही म्हणून. तर इथे मग विशाल जो आहे तो म्हणतो की आपण दोघं जण प्लॅन करतात की मी सकाळी उठतो त्यावेळेस ही काटा ग्रुपमधलं कोणतरी हवं आणि त्यांच्यात एक तू माझ्याकडून त्या खिशातली चावी घे म्हणून. आणि तर इथे मग रुचिता आहे ती ओके म्हणते आणि रुचिता जी आहे ती सकाळी झाल्यानंतर इकडे जेव्हा विशाल बॅटरी जे ते माईकचे सेल चेंज करायला गेला असतो त्यावेळेस बरोबर विशालची खिशातली चावी जी आहे ती रुचिता घेते. जसं की प्लॅन एक्झिबिट करणार होते तसा प्लॅन एक्झिबिट झाला आणि रुचिता पळत पळत बाथरूममध्ये गेली. इकडे राकेश म्हणते अरे तिने चावी घेतली आणि राकेशला कळालं अक्षरशः की नाही की हा यांचा गेम आहे म्हणून ड्रामा केला यांनी. राकेशने पटकन पकडलं हे आणि ह्यानंतर मग इकडे पळत आल्यानंतर मग विशालमध्ये चावी चावी इकडे प्राजक्ताला सांगितलं तुझी चावी गेली. आणि त्यानंतर मग इकडे दीपाली बरोबर बोलताना रुचिता म्हणते की आता मी चावी नाही देणार आहे पण मी बाहेर कशी जाऊ, मला फेस करता येत नाही आहे. तरी दीपाली म्हणजे स्वतःसाठी खेळ कॅप्टन्सी घे, तू कुठे कॅप्टन झालेस वगैरे. इथं प्रभू पण म्हणतोय नाही का की कॅप्टन्सीसाठी खेळ म्हणून. आजच्या एपिसोडमध्ये प्रभूचा गेम दिसला. प्रभू तन्वीला सोडून खेळतोय. तन्वीने सांगितले माझ्याजवळ यायचं नाही म्हणून का होईना पण आज प्रभूचा गेम दिसलेला आहे. त्यानं राकेश जो आहे ना, राकेशने बरोबर प्राजक्ताला कळ लावली की प्राजक्ताला येऊन सांगितलं की विशालने ड्रामा केला आहे, त्यानं सरळ असं दाखवत होता आणि ह्यातूनच रुचितानं जी आहे ती चावी काढून घेतली आहे म्हणून. तर ह्या सगळ्यांचा ड्रामा आहे म्हणून. इकडे रुचिता इकडे जी प्राजक्ता आहे ती विशालकडे येते आणि विशालला म्हणते की माझी चावी दे म्हणून. विशाल म्हणतो अरे मला बोलू दे तिच्या संग. तर ही रुचिता माझी चावी आहे ना मग तुझ्याकडं, ही माझी चावी आहे ना, की तुझी ती चावी घेतली आहे ना. अरे दंब प्राजक्ता, किती डंबपणा असावा हा. विशाल स्वतःची चावी का देईल तुला, तुझीच चावी गेली म्हणून सांगणार ना तो. तर इथे मग सगळेजण मग हे तर रेवा जी आहे ती रेवा संस्कृती रेवा आणि विशाल बसला असतो तर विशाल म्हणतोय की नाही का की ती चावी देणार नाही आहे म्हणून. तर रेवा म्हणते की माझ्यासाठी ट्राय तरी कर म्हणून. आणि इकडे मग जर चावी द्यायची तिथं प्राजक्ता विचारते तुला चावी द्यायची असेल तर तू कोणाला देणार म्हणून. तर इथे मग जो विशाल आहे तो म्हणतो मी चावी देणार तर मी रेवालाच देणार म्हणून. मग इकडे परत इथे संस्कृती येऊन म्हणते विशालला की जर तू चावी दिलीस ना तर बघ मग मी पण इथं थांबते, मला पण चावी दे, मग मी इतक्या वेळ का जागले म्हणून. ही जर दुसऱ्या दिवशी झालं असतं तर ही पण नॉमिनेशनमध्ये आली असती आणि आता मला तू कुणालाही चावी दे पण प्राजक्ता आणि रेवाला द्यायची नाहीस म्हणून. आता इथे विशालला नाही का सगळ्यात सापडलाय ह्यांच्या सगळ्यांच्यात की विशाल असं झालं की मी काय करू, माझी तर दावेदारी जायला लागली. रुचिताला देऊन आपण फसलोय आता. आणि रुचिता आणि अनुश्रीचं कन्व्हर्सेशन खूप भारी होतं. रुचिताला अनुश्री एवढं समजवते, अजूनही समजवते की तू तुझा गेम खेळ, तू तुझा म्हणजे कॅप्टन्सी तुला हवी आहे का नको आहे. विशालकडनं चावी घ्यायला पण अनुश्रीनंच सांगितलं होतं आणि तिथे अनुश्री जी आहे ती तिचा प्लॅन बरोबर सक्सेस झाला. आणि आता इथे अनुश्री सांगते रुचिताला की तू तुझा गेम खेळ म्हणून, तू तुला मॅनिपुलेट करायचा प्रयत्न करणार पण तू चावी देऊ नको म्हणून. त्यानंतर असं झालं की रुचिताला मागं लागलाय विशाल की चावी दे म्हणून. यानंतर मग आता रुचिता जी आहे ती अनुश्रीला म्हणते की मी काय करू म्हणून. तर मग इथे अनुश्री म्हणते काय करू काय, तू तुझा गेम खेळ, तू आहेस ना एवढी सक्षम. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुला हे करायचं नसेल तर मग तू कशाला खेळतेस, कॅप्टन्सी पण त्यालाच दे. जे बिग बॉसला जे ट्रॉफी भेटणार आहे जी तुला भेटली ना तरी पण तू विशाललाच देऊन टाक बरं का, तू तुला ट्रॉफी घेऊ नको म्हणून. इथपर्यंत अनुश्री बोलली आहे. आता कुठं तर सर्व तिचं डोळे उघडू देत देवा आणि अनुश्री बोलते की तरी ऐकू दे. त्यानंतर इकडे विशाल आणि जी रुचिता आणि अनुश्री हे सगळे बोलत असताना सागर बोलत असताना सागर पण तिथे होतं त्यावेळेस विशाल म्हणतो असतो की नाही का की ती चावी आहे ती दे म्हणून. तर इथे रुचिता म्हणते की नाही मी चावी काही देणार नाही आहे, तुम्ही सगळेजण कॅप्टन्सीसाठी उमेदवारी तर तुम्हाला भेटली, मला ती पण नाही भेटलेली, काही ना काहीतरी होते दरवेळेस आणि त्यामुळं मला आता ही उमेदवारी हवी आहे आणि मी काही देणार नाही म्हणून. तर इथे प्राजक्ता ती म्हणते की नाही का की मग तुम्हाला चावी दे, माझी चावी तुझ्याकडे आहे ना एवढं तर क्लिअर करू म्हणून. तर इथे मग विशाल म्हणते अरे थांब ना मी बोलतोय ना तिच्याशी. मग इथे विशाल पण काय क्लिअर करत नसतो, त्याच्यावरून प्राजक्ता चिडते. तर इथे सागर म्हणते अरे तुझं काय यांचं मिटू दे आधी. तर प्राजक्ता म्हणते म्हणजे मग तुम्ही मला फसवताय हेच त्यातनं निष्पन्न होतं म्हणून. तर मला नेक्स्ट टाइम मला आता तुमच्यावरती विश्वास वगैरे नाही आहे, आता मी ती इंडिव्हिज्युअल आहे म्हणून तुम्ही माझ्याकडे यायचं नाही आहे म्हणून. त्यानंतर इथे विशाल जो आहे तो म्हणतो की तू जी चावी आहे ती दे ना, तुला कोण कॅप्टन करणार आहे. प्रभू म्हणतो मी करणार आहे कॅप्टन. प्रभूचा ऐकून अनुष पण म्हणते मी करणार आहे कॅप्टन.
इथे हे बोलणं चालू असताना तन्वी, दीपाली आणि राकेश हे तिघजण बोलत होते. त्यावेळेस तन्वी जी आहे ती म्हणते अनुश्रीबद्दल की आपल्याला म्हणजे टोळी फुटली आहे, आपण टोळीतनं बाहेर आलोय म्हणून, आणि ही बसते उठते जी आहे टोळीबरोबर, चहा पिते टोळीबरोबर, विशाल दादा मी हे आणू का ते करत असते, आणि आता पण बसते त्यांच्याजवळच. तन्वी तुला नाही बसायचं, ती बसते ना, तुला काय प्रॉब्लेम आहे एवढा की ती तिकडे का बसली म्हणून? तुमच्याजवळ बसून काय करणार आहे? प्लॅनिंग तर त्यांच्या संगच करायला लागणार आहे ना तिला, जर गेम बघत असेल तर. इकडे येऊन जेव्हा मग इथे राकेश, तन्वी आणि अनुश्री हे जण बोलत होते त्यावेळेस मग अनुश्री म्हणते अगं मी तिथे का बसले होते माहितीये का, इथे त्यांनी कंप्लीट केलं होतं की तू चावी देऊ नको बरं का, आणि मीच काल सांगितलं होतं की विशालकडनं चोरून ती गपचूप चावी घे, गोड बोलून चावी घे म्हणून, आणि ती चावी तिने घेतली आहे, आणि आता मी तिला सांगत होते की तू कॅप्टन्सीसाठी सोडू नको म्हणून, आणि इथे ज्यावेळेस तुला विशाल म्हणतोय की तू कॅप्टन कोणाला करू इच्छिते, तर इथे तुला कोण कॅप्टन करणार आहे, तर प्रभू म्हणतोय की मी कॅप्टन करणार आहे, म्हणून मी पण म्हणलं मी पण कॅप्टन करणार आहे, मग तिला आम्ही चढवतोय आणि ती चढली आहे बरोबर. इथे मग राकेश पण म्हणतोय की नाही का की तिकडे बसतेस आणि इकडे काय, तर मग इथे मग सांगतोय की मी आम्ही असं आहे ते रुचिताला बरोबर आम्ही रुचिताला बरोबर चढवलंय म्हणून. तर इथे सगळेजण म्हणजे ड्रामाचा सीन झालाय ते सगळा असा झालाय. इकडे विशाल आणि रुचिता दोघंजण बोलतात की नाही का की चावी जी आहे ती काय करायची, तू मला चावी दे म्हणून. याबद्दल आता एक आणखी एक गोष्ट घडली होती याआधी की विशाल आणि संस्कृती ह्या दोघांचं बोलणं झालं होतं की तू बाहेर आहे, तू मेसी दिसतोयस, तू चुकीचा दिसतोयस, की क्यूट स्माइल देते त्याच्यावरती तू रिॲक्शन देतोयस, आणि इथे रुचिता म्हणते की हे बाहेर चांगलं नाही दिसणार, हे छान नाही दिसणार वगैरे, यामध्ये तूच कुठंतरी मेसी दिसतोयस म्हणून. आणि याचंच बोलणं आता रुचिता आणि विशाल या दोघांचं चाललं होतं की नाही का की मी तुला असं बोललो होतो त्यावेळेस तू बोलली होतीस की चांगलं नाही दिसणार, पण विशाल बघा इथे रुचिता इथे म्हणते की नाही का आपण एकदम डायरेक्टली तर नव्हतं ना झालं आपल्यामध्ये, आपलं स्टेप बाय स्टेप जे आहे ते आपण एक दोघांच्या ह्याच्यात झालं होतं, मी असं चुकीचं काय बोललेच नव्हते. तर ह्या दोघांच्यात आता दरार तर आली आहे संस्कृतीने ही गोष्ट सांगितल्यामुळे, आणि मी म्हणते की नाही का की दरार आले ते चांगलीच गोष्ट आहे, दरार येऊ देच, आणि ही जी रुचिता आहे ती वेगळी खेळू दे, आणि जर रुचिता वेगळी खेळली तरच गेम दिसणार आहे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. याबद्दल अजून एक गोष्ट अशी झाली की इथे जेव्हा ही दोघं जण बोलत असताना प्रभू तिथे आलाय, तर इथे विचूचक्रमध्ये 5 मिनिटं दे ना मला बोलायचं आहे ह्याच्याबरोबर, 5 मिनिटं दे ना मला बोलायचं आहे ह्याच्याबरोबर. प्रभू म्हणतो, तर विशाल म्हणतो बस बेस काय नाही, तर म्हणते की विशाल म्हणते ह्याचं काय आहे, हे कामाच्या मागं आलंय. तर विशाल म्हणतोय की आता छोटी मम्मी गेली तर या मम्मीला पकडलंय काय, तर ती म्हणते की नाही मी तर माझी बहीण नाही आहे, मला ही आवडते, माझी फ्रेंड आहे, बहीण वगैरे काय नाही, ते झालं. आणि त्यानंतर इकडे संध्याकाळी दुपारी जेवणाच्या वेळेस पण प्रभू जो आहे तो रुचिताच्या पाठीमागे लागलाय, रुचिताच्या बसतोय, रुचिता आणि प्राजक्ताजवळ जाऊन बसतोय प्रभू, आणि ते जे काही जेवत असतात त्यावेळेस सुद्धा प्रभू म्हणतो की माझी फ्रेंड आहे म्हणून. तर रुचिता म्हणते हे काय, हे कामाच्या मागे लागले. तर ते म्हणते आता नाही, आता मी ताईच्या पाठीमागे नसणार आहे, आता मी तन्वी बरोबरच आता मी रुचिता बरोबरच असणार आहे, मी रुचिता बरोबरच खेळणार आहे. तरी प्रभूचा गेम चांगला प्रभू गेममध्ये आता आलेला आहे, फक्त एवढंच की रुचिताचाच इथे प्राजक्ताचं ऐकून खेळू नये एवढंच म्हणणं आहे. त्यानंतर इथे मग तन्वीची आणि तन्वी, राकेश आणि दीपाली यांची मस्ती बघायला भेटली. त्यानंतर आता बघूया की उद्याच्या एपिसोडमध्ये काय होतंय. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आणि व्हिडिओला तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.